चला तर आज विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त मागणी केलेला जो भंडारा पेपरचं विश्लेषण आहे त्याचं विश्लेषण करूया. विद्यार्थ्यांनी सांगितलं की हा पेपर थोडासा डिफिकल्ट होता सर. पहिल्यांदा तर आपण ह्या व्हिडिओमध्ये अंकगणित बघूया आणि नंतरचा जो पार्ट येईल त्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ता बघूया, कारण बुद्धिमत्ताचे सुद्धा सिटिंग अरेंजमेंटवरचे थोडेसे डिफिकल्ट प्रश्न होते, तर नंतर तो बघूया. ठीक आहे, तर चला चालू करूया. आता इथे बघा काय सांगितलं, 240 लिटर दुधाच्या कंटेनरमधून x लिटर दूध काढून त्यात पाणी घातले जाते. म्हणजे काय, तर 240 लिटरचा आपल्याकडे एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये दूध किती होतं पहिल्यांदा, तर 240 लिटर होतं. आता त्याच्यातून आपण x हे दूध काढलं. x हे दूध काढलं म्हणजे आता दूध किती राहणार त्याच्यामध्ये, तर 240 वजा x राहणार. ठीक आहे, आणि पाणी किती टाकणार, तर तेवढंच पाणी टाकणार, म्हणजे x एवढंच पाणी टाकणार. म्हणजे आता पाणी किती झालं, म्हणजे वॉटर किती आहे, तर x आहे कंटेनरमध्ये, आणि दूध किती आहे, तर 240 वजा x आहे. बरोबर आहे. आता पुढे काय सांगितलं त्याने, आता मिश्रणाचे 20% काढून त्यात पाणी घातले जाते. ठीक आहे, म्हणजे मिश्रण किती आहे, तर 240 लिटर आहे, त्याच्या किती काढले जाते, तर 20%. म्हणजे किती होणार, तर 20×5 100, 5 एके 5, 5 चोक 20 आणि 5 8 40, म्हणजे 48 लिटर हे मिश्रण काढले जाते त्याच्यामधनं. ठीक आहे, आता पुढे काय, तर पुढे आपण ह्या 48 लिटर मध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण किती आहे ते काढू. आपल्याला त्यांचं गुणोत्तर माहिती आहे, किती आहे, तर 240 वजा x काय आहे, तर दूध, आणि x काय आहे, तर पाणी. त्याच्यावरून आपण पहिले 48 लिटर मध्ये दूध किती आहे आणि पाणी किती आहे ते काढूया. तर पहिल्यांदा आपण काय काढूया, तर दूध काढूया. ठीक आहे, तर किती काढलाय, तर 48. बरोबर आहे, त्याच्यात किती आहे दूध, तर 240 वजा x आहे, आणि टोटल किती होतं, तर 240 आहे. बरोबर आहे. आता करा गुणा, कितीचा भाग लागतो, तर 8चा लागतो बघा, 8 त्रिक 24 आणि हे 0, आणि इथे किती लागणार, 8 सक 48. बरोबर आहे. पुढे 6 एके 6, 6 पंचन 30, म्हणजे किती आलं, तर 240 वजा x छेद 5. म्हणजे आता ते आपण पॉईंटमध्ये काढूया, 5 एके 5, 5 चोक 20 आणि 5 8 40. ठीक आहे, म्हणजे किती येणार, तर 48 वजा, आता है ना, हा इथे 1 आहे. बरोबर आहे, म्हणजे 5 0 0 आणि पुढे काय लागणार, 5 दुने 10, म्हणजे पॉईंट घेऊन 10, म्हणजे किती होणार, तर 48 वजा 0.2 x. समजलं. आता पाणी किती राहते बघूया, पाणी किती आहे ते 48 मध्ये ते बघूया. 48 गुणिले पाणी किती होतं, तर x छेद टोटल किती आहे, तर 240, म्हणजे किती होणार, तर 24 एके 24 आणि 0 24 दुने 48. ठीक आहे, म्हणजेच काय, तर 2x छेद 10, म्हणजे किती होणार, तर 0.2x. समजलं. आता हे झाले त्या 48 लिटर मधलं दूध आणि पाण्याचं प्रमाण. ठीक आहे, आता आपण काढूया की ह्या कंटेनरमध्ये किती राहिले, 240 पैकी कंटेनरमध्ये किती दूध आणि किती बाकी राहिले, ठीक आहे, पाणी बाकी राहिले. ठीक आहे, तर पहिल्यांदा दूध काढूया. आता दूध किती होतं, तर 240 वजा x होतं, गेलं किती हे 48 लिटरमध्ये, तर 48 वजा 0.2x, म्हणजे किती, तर वजा 48 वजा 0.2x. बरोबर. आता बघा 240 वजा 48 किती होणार, तर 192. बरोबर आहे. मग नंतर पुढे काय होणार, हे वजा 1x वजा 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 हे अधिक होणार, बाहेर होणार ना 0.2, म्हणजे किती होणार, तर वजा 1 अधिक 0.2x, म्हणजे किती होणार, तर वजा 0.8x. बरोबर आहे ना. आता हे झालं तुमचं टाकीतलं दुधाचं प्रमाण. ठीक आहे, आता आपण पाण्याचं प्रमाण काढू, पाणी किती राहिलंय टाकीमध्ये ते. ठीक आहे, तर पहिले किती होतं, तर x होतं. ठीक आहे, हे x होतं ना. नंतर काय, नंतर हे 48 लिटरमध्ये काढलं किती, तर 0.2x, म्हणजे काय करायचं, तर वजा 0.2x. बरोबर, म्हणजे किती शिल्लक राहिलं, तर 1 वजा 0.2x म्हणजे तर 0.8x हे पाणी शिल्लक राहिलं. बरोबर आहे ना. पण त्याने काय दिलंय, तर 20% पाणी त्यात परत घातलं जाते, 20% काढलं जाते आणि परत घातलं जाते, म्हणजे 48 लिटर पाणी काढलं जाते आणि 48 लिटर परत पाणी घातलं जाते. पाणी घातलं जाते, फक्त दूध नाही. म्हणून काय, तर अधिक 48 हे प्रमाणात आहे. 240 लिटर मध्ये हे पाण्याचं प्रमाण राहिलं आणि दुधाचं हे राहिलं. ठीक आहे, आपण ह्याला 2 देऊया. ठीक आहे, आता त्याने पुढे काय सांगितलं आहे, तर अंतिम मिश्रणात दूध आणि पाण्याच्या प्रमाणातील फरक किती आहे, तर 128 लिटर आहे. मग आता हे दूध आहे आणि हे पाणी आहे अंतिम मिश्रणामध्ये, त्यांच्यातला फरक घेऊया. काय होणार, तर 192 वजा 0.8x वजा 0.8x अधिक 48. ठीक आहे, आता हे तुम्हाला काढायचं. बरोबर काय दिलं त्याने, तर 128 हा फरक आहे. ठीक आहे, आणि हे दोघं कौसामध्ये आहेत. ठीक आहे, आता काय होणार, तर 192 वजा 48 होणार. का, तर हे ब्रॅकेटमध्ये आहेत ना, 48 हे कंसामध्ये आहेत, इथे आल्यावर वजा होणार, म्हणजे काय होणार, तर 192 वजा 48 किती होणार, तर 144. ठीक आहे, आता वजा 0.8x आणि वजा 0.8x म्हणजे किती होणार, तर वजा 1.16x. 8 आणि 8 16 असतात. बरोबर आहे,
बरोबर काय आहे तर 128. आता हे 1.6 त्या साईडने जाऊन द्या आणि 128 इथे येऊन द्या. म्हणजे 124 128 गेल्यावर किती होणार तर 16x. बरोबर. हे तिथे गेल्यावर काय होणार तर अधिक होणार म्हणजे 1.6x. आता काय होणार तर x बरोबर 16/1.6 म्हणजे काय होतंय ते 16/10 असते. म्हणजे गुणिले इथे 10 करा छेद 16 म्हणजे 16 गेल्यावर x बरोबर किती भेटणार तुम्हाला तर 10. त्याने आपल्याला एक्सच काढायला सांगितलंय. बरोबर आहे. म्हणजे x बरोबर काय तर 10. ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर. ठीक आहे. समजलं. नसेल समजलं तर परत एकदा रिवाइंड करून बघा. ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय. 4 वर्षापूर्वी ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 5:3 होते. काय दिलंय तर 4 वर्षापूर्वी. ठीक आहे. किती होतं तर 5:3 होतं. कोणाचं तर ए आणि बी चं. ठीक आहे. पुढे काय दिलंय तर ए बी आणि सी च्या वर्तमान वयाचे एकूण 80 वर्ष आहे. म्हणजे काय तर ए अधिक बी अधिक सी हे किती होतात टोटल त्यांचं वय तर 80 वर्ष होते. ठीक आहे. पुढे काय दिलं आहे जर सी चे वर्तमान वय ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या एकूण बरोबर असेल तर ए चे वय शोधा. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलं तर सी चं वर्तमान वय किती सांगितलं तर ए अधिक बी. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा तर हे बघूया. ठीक आहे. आता आपल्याला काय दिलं आहे तर ए आणि बी चं 4 वर्षापूर्वी काय सांगितलेलं तर 4 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर हे 5:3 आहे. ठीक आहे. आता हे काय तिरकस गुणाकार करा किती होणार तर 3a वजा किती होणार 4×3=12 बरोबर किती तर 5b आणि वजा किती तर 5×4=20. ठीक आहे. म्हणजेच काय तर हे 5b इथे आल्यावर काय होणार 3a वजा 5b बरोबर हे 12 त्या साईडला घेणार अधिक होणार म्हणजे किती तर 20 वजा 12 किती तर वजा 8. आता हे झालं आपलं समीकरण नंबर 1. ठीक आहे. आता पुढे त्याने आपल्याला सी ची किंमत दिलेली आहे. आता ही सी ची किंमत ए अधिक बी आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकूया. ठीक आहे. म्हणजे काय होणार तर ए अधिक बी आणि सी ची किंमत काय होणार तर ए अधिक बी परत होणार. बरोबर काय तर 80 म्हणजे काय होणार तर 2 कंसात ए अधिक बी बरोबर 80. ठीक आहे. आता हे 2 बे के बे बे चोक 8 बरोबर काय तर 40 होणार. ठीक आहे. म्हणजे ए अधिक बी बरोबर 40 हे आपलं दुसरं समीकरण झालं. आता आपल्याला समीकरण 1 आणि 2 भेटलं. आता ह्यांची वजाबाकी करून आपण ए आणि बी ची किंमत काढूया. ठीक आहे. तर घ्या काय दिलं समीकरण ए अधिक बी बरोबर 40 हे एक समीकरण आहे. दुसरं काय आहे तर 3a वजा 5b बरोबर वजा 8 हे गणित आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया तर ए काढायची आपल्याला म्हणून आपण बी घालवायचा म्हणून काय तर बी इकडे वरच्या समीकरणाला 5ने गुणूया. म्हणजे काय होणार समीकरण तर 5a अधिक 5b बरोबर 5×4=20 म्हणजे किती तर 200 बरोबर. इथे काय होणार तर 3a वजा 5b बरोबर वजा 8. आता ह्यांची काय करायची आपण तर बेरीज करायची. ठीक आहे. म्हणजे हे 5b जातील हे 5b गेले 5 न 3 8a बरोबर हे किती होणार 200 वजा 8 बरोबर 192 बरोबर आहे. म्हणजे आता 8 ने ह्याला भाग लावा 8 1 8 8 2 16 आणि 8 चोक 32 म्हणजे ए बरोबर काय येणार तर 24. ठीक आहे का 24 तर आहे. समजलं. चला पुढे. आता इथे बघा त्याने काय दिले स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाचे प्रवाहाच्या वेगाशी गुणोत्तर 8:1 आहे. ठीक आहे. म्हणजे आपण बोटीचा स्पीड किती घेऊ यू घेऊया आणि प्रवाहाचा स्पीड किती घेऊया तर व्ही घेऊया. ठीक आहे. किती दिल्या गुणोत्तर तर 8:1 आहे. ठीक आहे. पुढे काय दिलं त्यांनी बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने 54 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 4 तास लागतात. तर बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे हे काढायला सांगितलं. प्रवाहाच्या दिशेचा वेग काढायला सांगितलं. ठीक आहे. आता पुढे काय करूया आपण तर ह्या बोटीचा वेग 8x घेऊया आणि ह्याचा किती होणार तर हा x होणार. बरोबर. तर प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग किती होणार प्रवाहाच्या दिशेने तर हे 8x हे 8x अधिक x म्हणजे किती होणार तर 9x होणार. आणि प्रवाहाच्या विरुद्ध किती होणार प्रवाहाच्या विरुद्ध किती होणार तर 8x वजा हे x म्हणजे किती होणार तर 7x होणार. ठीक आहे. आता त्यांचा आपल्याला वेग भेटला. बरोबर आहे. आपल्याला प्रवाहाच्या दिशेने अंतर दिलेलं आहे 54 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अंतर 42 दिलेलं आहे. आता वेळ कशी काढतात तर अंतर छेद वेग असतो आणि आपल्याला टोटल तर वेळ त्याने दिलेली आहे 4 तास आहे. तर आपण काय करायचं पहिल्यांदा प्रवाहाच्या दिशेची वेळ काढायची आणि नंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची वेळ काढायची. ती अधिक करून बरोबर 4 करायचं. ठीक आहे. आता बोटीला प्रवाहाच्या दिशेने किती अंतर करायचं आहे तर 54 करायचं आहे. ते बोटीचा वेग किती आहे प्रवाहाच्या दिशेने तर 9x आहे. तो छेदाला जाणार. बरोबर आहे ना. ही काय आपली तर वेळ आहे. बरोबर आहे ना. अधिक काय तर परत काय तर 42 हा प्रवाहाच्या विरुद्ध त्याचा अंतर आहे आणि टोटल हे किती आहे तर वेग किती आहे तर 7x आहे.
छेद 7x म्हणजे ही आपली प्रवाहाच्या दिशेने वेळ आहे. ठीक आहे, बरोबर काय होणार तर 4. टोटल किती होतं त्यांना 4 तास लागतात येऊन जाऊन. ठीक आहे, म्हणून हे 4 तास. आता इथे भाग लागतो का बघा, लागतो बघा. 9 एके 9, 9 सक 54, 7 एके 7, 7 सकम 42. म्हणजे खालती काय राहणार तर फक्त एक्स एक्स राहणार, म्हणजे एक्स हा बेस कॉमन राहणार. छेद काय तर 6 अधिक 6 12 होणार, म्हणजे बरोबर 4. म्हणजे 4 एके 4, 4 त्रिक 12, म्हणजे एक्स बरोबर काय होणार तर एक्स बरोबर तुमचं 3 होणार. आणि त्याने आपल्याला काय सांगितलं आहे तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे. प्रवाहाच्या दिशेने वेग किती घेतलाय आपण तर 9x घेतलाय, म्हणजे काय होणार तर 9 गुणिले 3 तर 27. ठीक आहे, आला उत्तर आहे का बघा. हा हे बघा आहे. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलं, एका आयताची लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर 4:7 आहे. आता ऍक्च्युली त्याने थोडीशी चुकी केली आहे, कारण लांबी असेल ती मोठी असते. ठीक आहे, रुंदी कमी असते. 4:7 त्याने उलट केलंय. ठीक आहे, तरी पण ठीक आहे, आपल्याला क्षेत्रफळच काढायला सांगितलं तर होऊन जाईल. तर आपण त्याने दिल्या त्याप्रमाणेच घेऊया. ठीक आहे, लांबी आणि ही किती रुंदी. ठीक आहे, लांबी किती आहे ते 4 दिले आणि रुंदी किती दिली आहे तर 7 दिले. तर पुढे काय सांगितलं त्याने, जर परिघ 88 सेंटीमीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती. तर आपल्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे. तर पहिल्यांदा आपण आयत ड्रॉ करू. ठीक आहे, आता ह्याची किती आहे लांबी किती दिली आहे तर 4 दिली आहे आणि रुंदी किती दिली आहे तर 7 दिली. आता हे गुणोत्तर दिलेत, मग आपण काय करूया तर हे मानूया एक्स आहे, ही लांबी एक्स आहे आणि रुंदी एक्स आहे. ठीक आहे, 7x आहे. ठीक आहे, आता आयताच्या परिघाचं सूत्र काय असते, परिघ कसा काढला जातो तर 2 लांबी अधिक रुंदी. बरोबर आहे, तर लांबी किती आहे आपली तर 4x आहे, अधिक रुंदी किती आहे तर 7x आहे. म्हणजे किती होणार तर 7 न 4 11, 11 दुने 22, म्हणजे किती होणार तर 22x होणार. तर आपण आपल्याला काय दिलं त्याने, जर आयताचा परिघ दिलेला आहे म्हणजे परिघ बरोबर काय तर 88, म्हणजे x बरोबर किती होणार तर हे 22 एके 22, 22 चोक 88, म्हणजे x बरोबर काय होणार तर 4 होणार. आता आपल्याला लांबी आणि रुंदी भेटून जाईल. एक्सची किंमत ह्याच्यामध्ये टाका, किती होणार 4 चोक 16 ही काय झाली तर त्याची एल झाला म्हणजे लांबी झाली, आणि रुंदी काय होणार तर 7 चोक 28, म्हणजे किती होणार तर 28 होणार. आता आयताच्या क्षेत्रफळ काय असते सूत्र तर लांबी गुणिले रुंदी. तर लांबी किती आहे 16 आणि हे रुंदी किती आहे तर 28, म्हणजे बरोबर तुमचं उत्तर काय येणार तर 16 8 28 असे, म्हणजे 8 राहणार आणि 12, 16 दुने 32, 32 अधिक 12 किती तर 44, म्हणजे किती होणार तर 448 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे तर आहे उत्तर. चला पुढे. आता उत्तर तर बरोबर आलं का तर क्षेत्रफळ सांगितलं, पण बघा तुम्ही इकडे लांबी रुंदी असेल ना तर हे थोडंसं चुकीचं दिलंय. ठीक आहे, म्हणजे गणिताची मांडणी थोडी चुकीची आहे, तर असू द्या. चला पुढे. आता त्याने इथे बघा काय सांगितलं, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या दीडपट असलेल्या दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे. आता एकाची किती दिले त्यांनी R1, हा आपण त्रिज्या म्हणजे R1 घेऊया पहिल्या ह्याची. ठीक आहे, तर किती आहे तर 14 सेंटीमीटर आहे. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे तर त्याच्या दीडपट आहे, म्हणजे आपण ती R2 घेऊया, त्याच्या दीडपट आहे, म्हणजे 14च्या दीडपट किती होणार तर दीडपट म्हणजे 1.5 असते, म्हणजे किती तर 15/10 घेऊया, म्हणजे आपल्याला गुणाकार करायला सोपं जाईल. तर द्या भाग, तर 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15 आणि बे 7 14, म्हणजे किती होणार ती तर 21 सेंटीमीटर ही दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. ठीक आहे, तर आपल्याला त्याने पुढे तेच सांगितलं की वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा दुसऱ्या वर्तुळाचं. मग वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय असते तर पाय आर चा वर्ग, म्हणजे काय तर 22/7 गुणिले 21 गुणिले 21 घेऊया. ठीक आहे, म्हणजे 7 त्रिक 21 आणि पुढे काय होणार तर 22 त्रिक 66 गुणिले हे 21, म्हणजे काय होणार तर 21 सक 26 असे असते, म्हणजे किती होणार तर 6 आणि वरचे 12 राहिले, म्हणजे तर पुढे काय होणार तर 21 सक 26 असेल अधिक 12, म्हणजे किती होणार तर 138 होणार. ठीक आहे, म्हणजे आहे का बघा 1386 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. तर चला पुढे. आता ह्या गणितात बघा काय सांगितलंय, रामाने MRP वर 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली. 1 वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्यात विकली आणि 1 वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला 20% नफ्यात विकली. जर रंजनने 1,29,600 रुपये दिले असतील तर बाईकची MRP किती. आता ह्या गणिताची पहिले तर आपण मांडणी करूया. ठीक आहे, पहिली काय आहे तर MRP आहे. MRP वर काय सांगितलं आहे तर 20% सवलतीवर बाईक खरेदी केली. आपल्याला MRP विचारलं आहे ना, मग आपण काय करूया ह्याची 20% कमी होणार, म्हणजे काय होणार तर 20% कमी होणार. आता ती कोणी घेतली तर ती रामने घेतली. बरोबर आहे, 20% कमी करून. ठीक आहे, पुढे काय केली त्याने तर ती रमेशला दिली. रमेशला कितीला दिली तर 10% तोट्यात दिली, म्हणजे MRPच्या अजून 10% कमी करून दिली. ठीक आहे, पुढे काय केली रमेशने तर 1 वर्षानंतर तर ती बाईक रंजनला दिली. ती किती केली त्याने तर 20% त्यांनी फायदा केला, म्हणजे MRP मध्ये परत 20% वाढवले. ठीक आहे,
तर ती कोणाला दिली, तर रंजनला दिली. तर रंजनला ती कितीला पडली, तर 1,29,600 रुपये. ठीक आहे. तर ह्या गणितात आपण पहिल्यांदा काय करूया माहिती आहे का, टक्केवारी बदल किती झालाय तो बघूया. पहिल्यांदा तर 20% आणि 10%चा करूया. ठीक आहे. टक्केवारी बदल. ठीक आहे. काय असतो टक्केवारी बदल, तर हे कमी होत आहेत म्हणजे काय होणार, हे वजा, हे -20, हे काय, हे पण कमी होतात म्हणजे काय, तर -10 आणि वजा वजा अधिक होतात म्हणजे अधिक, हे 20 गुणिले 10 छेद 100. ठीक आहे. आता ज्यांना टक्केवारी बद्दल वगैरे हे माहिती नसेल त्यांनी माझा टक्केवारीचा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे. तर किती होणार, तर हे -30 होणार आणि हे 2 शून्य जाणार इथे म्हणजे हे किती होणार, तर +2 बरोबर काय होणार, तर -28% होणार. हा काय झालाय, तर तोटा झालाय. ठीक आहे. 28%. आता 28% जे हे कमी जे झालेत ते आपण हे 20%शी आता परत त्याचा टक्केवारी बदल घ्यायचा. ठीक आहे. तर परत टक्केवारी बदल काय होणार, तर हे -28 तसेच्या तसे. ठीक आहे. आणि हे 20 बरोबर घ्यायचे, हे 20 वाढलेले आहेत म्हणजे हे अधिक होणार. ठीक आहे. 20 अधिक आणि अधिक वजा काय होते, तर वजा होते म्हणजे काय होणार, तर 28 गुणिले 20 छेद 100 होणार. आणि इथे कसला भाग लागणार, तर 20 एके 20 आणि 20 पंचावन्न 100 आणि 5 एके 5 आणि 5 5 25 आणि 3 म्हणजे 0.6 म्हणजे 5 30. आता करा काय होते, तर -28 अधिक 20 किती होणार, तर -8 होणार आणि हे -5.6 म्हणजे किती होणार, तर -13.6. हा काय झालाय, तर वजा आहे म्हणजे तर तोटा होतोय. ठीक आहे. हा टक्केमध्ये असणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला तोट्याची टक्केवारी भेटलेली आहे आणि आपल्याला विक्री किंमत ऑलरेडी माहिती आहे की त्याने कितीला, रमेशने कितीला विकलाय ती, तर 1,29,000ला ही विक्री किंमत आहे. ठीक आहे. तर आता खरेदी किंमत काढा म्हणजे ही MRP काढा. तर MRP कशी काढणार किंवा खरेदी किंमत कशी काढणार, तर काय असते सूत्र खरेदी किंमतीचं, तर खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत. विक्री किंमत किती, तर 1,29,600 रुपये. ठीक आहे. गुणिले 100 छेद 100 वजा तोटा. तोटा किती आहे, तर 13.6 आहे म्हणजे 100 वजा 13.6. तर आता इथे किती होणार, तर बघूया 129,600 गुणिले 100 छेद 100 वजा 13.6 किती, तर 86.4 होते. बरोबर आहे. पण आता आपण 864च्या छेद 10 असणार आहे. बरोबर आहे. म्हणून आपण काय करूया, तर 864 घेऊया आणि छेद जो 10 आहे तो वरती ठेवूया म्हणजे आपला भागाकार करायला सोपं जाईल. आता कितीचा भाग लागतो इथे, तर 8चा लागतो बघा. 8 एके 8, 8 0 0 आणि 8 8 64. इथे किती लागतो बघा, 8 एके 8, 8 सक 48 आणि 1, 8 2 16 आणि हे 0 0. ठीक आहे. पुढे कितीचा लागतो, तर आपण 4चा देऊया. ठीक आहे. 4 2 8, 2 4 सक 4 7 28 आणि 4 चोक 16, 4 0 0, 4 पंचन 20 आणि हे 0 म्हणजे 40 50 आले. आता पुढे किती लागतो, इथे 27 आहे तर 9चा लागतो बघा, लागणार कारण 5 अधिक 4 9 असतात म्हणजे 9 त्रिक 27, 9 एके 9, 9 चोक 36 आणि 4 9 5 45 आणि हे 450 होणार. ठीक आहे. म्हणजे काय आलं आपलं, तर 450 गुणिले 100 गुणिले 10 छेद 3. आता हा 3चा भाग लागतो बघा इथे, 3 एके 3, 3 एके 3 आणि 3 5 15 आणि 0 म्हणजे किती होणार उत्तर, तर 150 गुणिले हे 100 गुणिले 10 आहेत म्हणजे हे 3 शून्य वाढणार, 1 2 आणि 3 म्हणजे काय आलं उत्तर, तर 1,50,000 आहेत. तर आहेत हे बघा. चला पुढे. आता इथे काय दिलंय बघा, ए एक काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो. ए हा किती दिवसात करतो, तर 20 डेज मध्ये. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय, तर बी ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे म्हणजे 25% जास्ती कार्यक्षम आहे कोणापेक्षा, तर ए पेक्षा. हा कोण आहे, तर बी आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा तर आपण ए हा एक काम 20 दिवसात करतोय. बरोबर आहे. म्हणजे एचं 1 डे वर्क किती किंवा एका दिवसाचं काम किती, तर ए बरोबर 1/20 हे काम होणार. बरोबर आहे ना, एका दिवसाचं काम. आता बीचं 1 दिवसाचं काम किती होणार, तर बी काय सांगितलं त्यांनी, तर एच्या 25% अधिक कार्यक्षम आहे म्हणजे हे एचं काम आहे त्याच्या 25% अधिक आहे म्हणजे काय होते, आपण 100 अधिक आर असतो. बरोबर ना, एखादी किंमत आपण 25 ने वाढवते, आर ने वाढवते म्हणजे काय, तर 100 अधिक आर छेद 100 म्हणजे किती, तर 125 छेद 100. बरोबर आहे. आता द्या बघ, 25 5 25 असे, 25 चोक 100 आणि 5 एके 5 आणि 5 चोक 20 म्हणजे काय होणार, तर बीचं एका दिवसाचं काम, तर 1/16 हे काम होणार बीचं. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलं त्याने, तर बी ने 6 दिवस काम केले. आता एका दिवसाचं काम 1/16 आहे आणि 6 दिवसाचं किती होणार मग, 1/16 बरोबर काय होणार, तर 2×3 = 6 आणि 2×8 = 16 म्हणजे किती होणार, तर 3/8 हे काम करणार तो. ठीक आहे. किती दिवसात, तर 6 दिवसात.
आणि आता पुढे काय सांगितलंय बघा, उर्वरित काम सी ने 15 दिवसात पूर्ण केले. आता काम किती उरलंय, 308 तर ऑलरेडी बी ने करून टाकलं, म्हणजे 1 वजा 3/8 हे काम उरलं असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे 8 एके 8, 8 वजा 3 किती, तर 5, 5/8 हे काम उरलंय. आता पुढे बघा त्याने काय सांगितलंय, उर्वरित काम सी ने 15 दिवसात पूर्ण केलं. आता उरलंय किती काम, तर 5/8 एवढं काम उरलंय. ठीक आहे, ते किती दिवसात पूर्ण केलं, तर 15 दिवसात केलं, बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलं सी एकटे काम किती दिवसात पूर्ण करू शकतो. आता हे 5/8 हे काम 15 दिवसात करतो, तर एक काम करायला किती लागणार त्याला, तर हे 15 गुणिले हे 5/8 ह्या साईडला जाणार, म्हणजे काय होणार, तर उलटे होणार, म्हणजे 8/5, बरोबर आहे. आता द्या भाग, 5 एके 5, 5 त्रिक 15, म्हणजे बरोबर काय होणार, 8 त्रिक 24. ठीक आहे, म्हणजे त्याला किती लागणार एक काम करायला, तर 24 दिवस लागणार आहे. हे बघा, चला. आता त्याने इथे बघा काय सांगितलंय, एक माणूस बिंदू पी पासून बिंदू क्यू पर्यंत 90 किलोमीटर तास या वेगाने आणि क्यू पासून आर पर्यंत 60 किलोमीटर तास या वेगाने प्रवास करतो. म्हणजे काय, तर पी पासून क्यू पर्यंत किती, तर 90 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, आणि क्यू पासून आर पर्यंत किती, तर 60 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, तर पी आणि आर दरम्यानचे एकूण अंतर 200 किलोमीटर आहे. म्हणजे हे टोटल किती दिलंय, तर 200 दिलंय. ठीक आहे, 200 किलोमीटर. आणि त्याने पुढे काय सांगितलंय, जर त्याचा सरासरी वेग 75 किलोमीटर प्रति तास असेल, म्हणजे काय, तर 75 किलोमीटर हा पूर्ण जर्नीचा त्याचा सरासरी वेग आहे. ठीक आहे, तर पुढे काय सांगितलंय, तर पी आणि क्यू दरम्यानचे अंतर किती, म्हणजे आपल्याला हे काढायला सांगितलं, हे पी आणि क्यू. आता हे आपण काय करू, तर एक्स घेऊया. ठीक आहे, म्हणजेच हे अंतर काय होईल, पुढचं अंतर काय होईल, क्यू ते आर किती होईल, तर हे 200 आहे टोटल, आहे 200 वजा हे एक्स, म्हणजे हे किती होणार, तर 200 वजा एक्स. आता पहिल्यांदा जर आपण त्याला ह्या पूर्ण जर्नीसाठी पी ते आर जाण्यासाठी त्याला किती टाइम लागते ते बघूया. कारण का, तर आपल्याला अंतर दिलेलं आहे 200 किलोमीटर आणि एव्हरेज स्पीड पण आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, मग टी किती होणार, तर 200/75, म्हणजे कितीचा भाग लागणार, तर 25 राहणार, 25 3 75 आणि 25 8 200, म्हणजेच काय, तर 803 तास हे त्याला लागणार. ठीक आहे, आता आपण काय काढूया, तर टोटल टाइम आपल्याला माहिती आहे किती आहे, तर 803 आहे. आता त्याला पी ते क्यू पर्यंत किती टाइम लागणार, तर हे किती डिस्टन्स आहे, तर एक्स आहे आणि त्याचा स्पीड काय आहे, तर 90 आहे. आता अधिक काय होणार, तर हे 200 वजा एक्स हा एवढा डिस्टन्स आहे, म्हणजे हे अंतर आहे 200 वजा एक्स छे त्याचा स्पीड किती आहे, तर 60 आहे. आता करा सॉल्व, कितीचा भाग लागतो बघा, इकडे इकडे लागतो बघा छेदाला, 3 एके 3, 3 त्रिक 9, इथे 30 होणार आणि 3 दुने 6, म्हणजे इथे 20 होणार. आता छेदात आपण काय करूया, आता 10 कॉमन काढूया. किती असतात, हे 10 त्रिक 30 असतात आणि 10 दुने 20 असतात, म्हणजे हे 10 राहणार, बरोबर आहे. म्हणजे 10 ह्या साईडला घालवा, 8ला गुणाकार करा. ठीक आहे, म्हणजे किती होणार, तर 80 बरोबर x/3 अधिक 200 वजा x/2. आता आपण हे का केलं, तर आपला गुणाकार सोपा व्हावा म्हणून. ठीक आहे, म्हणजेच काय, तर 2x अधिक 200 गुणिले 3 किती होणार, तर 600 वजा काय होणार, तर 3x छेद काय होणार, तर 3 दुने 6 बरोबर काय, तर 80. आता इथे काय होणार, हे 6 इथे गुणिले गेल्यावर तर 8 × 48, म्हणजे हे 480 होणार. आणि इथे काय राहणार, तर 600 वजा 3x वजा 2x किती होणार, तर वजा 1x होणार, म्हणजे हे वजा 1x. ठीक आहे, आता हा 1x म्हणजे हा x इकडे आल्यावर काय होणार, तर हा अधिक होणार आणि 600 वजा 480 किती होणार, तर 120 होणार. ठीक आहे, म्हणजे एक्सच आपल्याला काढायला सांगितलं, बरोबर आहे ना, एक्स पी ते क्यू सांगितलंय, बरोबर आहे. एक्स म्हणजे किती होणार, तर 120 किलोमीटर होणार. समजलं, चला पुढे. आता इथे काय सांगितलं त्याने, एका मिश्रणात वाईन आणि पाणी याचे 5:1 या गुणोत्तर आहे. ठीक आहे, 5 लिटर पाणी घातल्यावर वाईन ते पाण्याचे गुणोत्तर 5:2 होते, तर मिश्रणातील वाईनचे प्रमाण आपल्याला काढायला सांगितलं. ठीक आहे, तर ही आहे वाईन आणि हे आहे वॉटर. ठीक आहे, गुणोत्तर काय आहे, तर 5:1 आहे. ठीक आहे, आपण काय करूया, तर हे एक्स मानूया, म्हणजे काय, तर 5x आणि 1x एवढी वाहिनी आहे. ठीक आहे, आता त्याने पुढे काय सांगितलं, तर 5 लिटर पाणी घातल्यावर, म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर पाणी वाढवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं काय होणार बघा, 5x/1x अधिक पाणी वाढवायला सांगितलं, म्हणजे काय, तर 1x अधिक 5 बरोबर काय होते, ते गुणोत्तर तर 5/2 होते, म्हणजे काय, तर 5/2. ठीक आहे, आता करा तिरकस गुणकार, किती होणार, 5 दुने 10x बरोबर काय होणार, तर 5x अधिक 25. ठीक आहे, म्हणजे 10तनं 5 गेले किती होणार, तर 5x बरोबर काय होणार, तर 25, म्हणजे x बरोबर काय होणार, तर 5. आणि त्याने आपल्याला काय सांगितलं आहे, तर वाईनचे प्रमाण घेतलं. वाईनचं प्रमाण आपण किती घेतलं आहे, तर 5x घेतलं आहे, म्हणजेच काय, तर 5x बरोबर 5 गुणिले 5 म्हणजे किती,
तर 25 आहे उत्तर, हे बघा. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, एका कार्यालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार प्रति महिन्यात 3200 रुपये, अधिकाऱ्यांना सरासरी पगार 6800 रुपये आणि गैर अधिकाऱ्यांचा सरासरी पगार 2000 रुपये. जर अधिकाऱ्यांची संख्या 5 असेल तर गैर अधिकाऱ्यांची संख्या किती? आता अधिकाऱ्यांची संख्या पण दिली आहे आपल्याला आणि त्यांचा पगार पण दिलाय. ठीक आहे, म्हणजे त्यांचा टोटल पगार आपल्याला काढता येईल. सरासरी पगार दिलाय ना आधी. आता एक आपण काम करूया, एक कर्मचारी टोटल कर्मचारी जे आहेत ते किती घेऊया, एक्स घेऊया आणि त्यांचा प्रति महिना किती आहे पगार, तर 3200, म्हणजे 3200 ने गुणा, म्हणजे तुम्हाला टोटल पगार भेटून जाईल. किती होणार टोटल पगार, तर 3200 एक्स होणार. ठीक आहे. अधिकाऱ्यांचा किती होणार, तर 5 आहेत अधिकारी आणि त्यांचा टोटल पगार किती आहे, तर 6800 आहे. ठीक आहे, म्हणजे आपण आता टोटल काढूया त्यांची, म्हणजे किती होणार, तर हे 00 तसेच येणार. 5 8 40, हे 4 आणि 5 30, 4 34, म्हणजे ह्यांचा किती होणार, तर 34,000 होणार. आता गैर अधिकारी किती असणार आहेत, हे जर एक्स आहेत टोटल आणि हे 5 आहेत, म्हणजे गैर अधिकारी किती होणार आहेत, तर एक्स वजा 5 होणार आहे. त्यांचा एव्हरेज किती दिला आहे, तर 2000 रुपये दिले. ठीक आहे, म्हणजेच काय, तर 2000 एक्स वजा 5. ठीक आहे. आता आपल्याला ह्यांचा टोटल ह्यांचा एव्हरेज भेटला, अधिकाऱ्यांचा भेटला आणि गैर अधिकाऱ्यांचा भेटला. आता आपण करूया, हे 3200 एक्स बरोबर काय होणार, तर हे अधिकारी ह्यांचा एव्हरेज किती, तर 34,000 अधिक ह्यांचा एव्हरेज किती, तर 2000 एक्स वजा 5. ठीक आहे. आता आपण ह्याच्यातने 00 काढूया, हे 00 गेले, हे 0 गेले, हे 2 शून्य गेले, तर काय होणार बघा, 32 बरोबर 340 अधिक 20 गुणिले एक्स किती होतं, 20 एक्स अधिक 20 पंचावन्न 100. ठीक आहे, आणि हा एक्स आपण लिहायचा ठेवला होता. ठीक आहे. आता करा, हे 20 ह्या साईडला गेल्यावर किती होणार, तर 12 एक्स बरोबर हे 340 वजा 100 किती, तर 240. ठीक आहे. आता 12 के 12, 12 दुने 24 आणि हे 0 तसेच, म्हणजे एक्स बरोबर काय येणार, तर 20. म्हणजेच काय, तर एक्स काय घेतलेलं आपण, तर टोटल अधिकारी घेतलेले ना. आता ह्याच्यातनं हे अधिकारी वजा करा, अधिकारी किती होते, तर 5 होते, म्हणजे तुम्हाला काय भेटणार, तर गैर अधिकारी भेटणार. ठीक आहे, मग गैर अधिकारी किती आहेत, तर 15 आहेत. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय बघा, दोन ट्रेन ए व आणि बी यांची एकत्रित लांबी 660 मीटर आहे, म्हणजे ए अधिक बी किती आहे, तर 660 मीटर आहे. ठीक आहे, आणि ए आणि बीच्या वेगाचे गुणोत्तर 5:8 आहे. ए आणि बी यांच्या वेगाचं गुणोत्तर दिलं. ठीक आहे, काय आहे, तर 5:8 आहे. पुढे काय सांगितलं आहे, तर ए आणि बी हे एका इलेक्ट्रिक पोलला पार करण्यासाठी लागलेल्या वेळेचे गुणोत्तर. आता वेळेचं पण गुणोत्तर दिलं आपल्याला, काय दिलं आहे, तर 4:3 दिलं आहे, 4:3. ठीक आहे, तर दोन ट्रेनच्या लांबीतील फरक किती. आता आपल्या दोन ट्रेनचं टोटल लांबी दिलेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला लांबीतला फरक काढायचा आहे. आता अंतर बरोबर काय असते, तर वेग गुणिले वेळ असतो. ठीक आहे, मग आता आपण अंतराचं गुणोत्तर काढूया. काय होणार, तर 5 चोक 20 आणि हे किती होणार, तर 8 त्रिक 24. बरोबर आहे ना, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असते. आता द्या भाग, म्हणजे किती होणार, ते 4 पंचावन्न 20 आणि 4 सक 24, म्हणजे अंतराचं गुणोत्तर काय आलं, तर 5:6 आलं. बरोबर आहे. आता आपल्या टोटल माहिती त्यांची दोघांची तर किती आहे, तर 660 आहे. त्याच्यामध्ये आता आपण ए ची लांबी काढूया. ए चे काय आहे, तर 5 आहे गुणोत्तरात आणि टोटल किती होणार, तर 6 अधिक 5 म्हणजे 11. म्हणजे आपल्याला काय भेटणार, ए ची ट्रेनची लांबी तर 11 एके 11, 11 सक 66 आणि ह्या 0 5 सक 30, म्हणजे ए ट्रेनची लांबी किती भेटणार, तर 300 मीटर भेटणार. ठीक आहे. आता बी ट्रेनची लांबी किती होणार, तर हे 300 आहेत, हे टोटलमधनं वजा करा, किती होणार, तर 360 ही बी ट्रेनची लांबी भेटली. ठीक आहे. आता दोघांमधला फरक किती आहे, तर 60 मीटरचा आहे, म्हणजे किती आहे उत्तर, तर हे बी आहे. ठीक आहे. चला पुढे. आता त्यांनी काय सांगितलं आहे, तर ए चे अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा 1600 रुपयाने अधिक आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, तर ए ची किंमत ठेवूया एक्स. बरोबर आहे. आता त्याचे अंकित मूल्य, ह्याची अंकित मूल्य किती आहे, तर त्याच्या खरेदी किमतीपेक्षा 1600 ने अधिक आहे, म्हणजे काय होणार, तर एक्स अधिक 1600. ठीक आहे. अंकित मूल्य म्हणजे माहिती आहे ना काय असते, तर MRP असते. ठीक आहे, म्हणजे ही जी किंमत असते आपली ती खरेदी, म्हणजे आपण एखादी गोष्ट खरेदी करतो आणि दुकानदार त्याच्यावरती टॅग लावतो MRPचा. ठीक आहे, ती अंकित मूल्य. ठीक आहे. पुढे काय सांगितलं जाते, जेव्हा ए वर 500 रुपयाची सवलत दिली जाते तेव्हा 25% नफा मिळतो. म्हणजे ह्या अंकित मूल्यावर जेव्हा 500 रुपयाची त्यांनी डिस्काउंट दिला, म्हणजे काय, तर एक्स अधिक 1600 वजा 500 हा त्याने डिस्काउंट दिला, तेव्हा त्याला टोटल प्रॉफिट किती झाला, तर 25% झाला. ठीक आहे, म्हणजे आता ह्याची हे किती होणार, विक्री किंमत किती होणार, तर 1600 वजा 500 किती होणार, तर एक्स अधिक 1100 ही विक्री किंमत झाली. तर पुढे काय सांगितलं आहे, तर 30% नफा मिळवण्यासाठी ए किती किमतीला विकले पाहिजे. तर पहिल्यांदा तर आपण ए ची खरेदी किंमत तर काढूया,
आता आपल्याला काय दिलं आहे तर टक्के नफा दिलाय, म्हणजे किती आहे तर टक्के नफाचं काय सूत्र असते तर टक्के नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत बरोबर आहे गुणिले 100. आता खरेदी किंमत काय आहे आपली तर एक्स आहे. ठीक आहे, नफा काय होतोय तर दिला नाही माहीत, म्हणजे काय तर ही विक्री किंमत आणि ही खरेदी किंमत आहे. म्हणजे काय करा तर ही विक्री किंमत ना खरेदी किंमत वजा करा, म्हणजे काय होणार तर एक्स अधिक 1100 वजा एक्स बरोबर गुणिले 100. आणि आपल्याला त्यांनी 25% प्रॉफिट पण दिला, म्हणजे हा नफा पण आपल्याला दिलेला आहे, म्हणजे काय तर 25. आता काय होणार तर हा एक्स एक्स जाणार 25 एके 25 आणि 25 चोक 100, म्हणजेच काय तर हा एक्स ह्या साईडला गेला, म्हणजे एक्स बरोबर काय होणार तर 400 आणि 4 एके 4 आणि 4 एके 4, म्हणजे आपल्याला एक्स बरोबर 4400 भेटले. एक्स काय आहे आपला तर खरेदी किंमत आहे. ठीक आहे, आता आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे आणि आपल्याला पुढे काय सांगितलं त्याने तर 30% नफा मिळवण्यासाठी, म्हणजे आता काढा आपली विक्री किंमत, त्याने विक्री किंमतच काढायला सांगितलं आपल्याला. म्हणजे काय तर विक्री किंमत बरोबर काय असते तर खरेदी किंमत किती आहे तर 4400 गुणिले नफ्याची टक्केवारी किती सांगितली आहे तर 30% नफा पाहिजे, म्हणजे काय तर 100 अधिक आर म्हणजे किती तर 130 छेद काय तर 100. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता हा शून्य जसा तसा 13 चोकी 52 आणि 5 13 चोकी 52 आणि 5 57, म्हणजे काय आलं उत्तर तर विक्री किंमत कितीला केली पाहिजे तर 5720, म्हणजे किती हे बघा हे डी उत्तर. ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय दिलंय बघा त्यांनी ए बी सी आणि व्यवसायात 6 8 9 या प्रमाणात गुंतवणूक केली. काय दिलंय तर ए बी सी आणि ह्यानी काय केलंय तर 6 8 आणि 9 ही काय त्यांची आहे तर गुंतवणूक. पुढे काय सांगितलं त्याने बी ने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या म्हणजे गुंतवणुकीचे संख्यात्मक मूल्य किती आहे बीचं तर 8 आहे, त्याच्या किती तर 112.5% सांगितलं म्हणजे 600. ठीक आहे, आता आपण काय करूया इथे तर हे पॉईंट आहे हे घालवूया, म्हणजे इथे इथे गुणिले 10 एक्स्ट्रा होतील. ठीक आहे, आता करा गुणाकार म्हणजे आपल्या बीने किती वेळासाठी गुंतवणूक केली आहे ते समजेल. ठीक आहे, तर 25 चोक 100 असतात बरोबर आहे, इकडे 25 चोक 100 आणि वरती राहिले 12 12 आणि 125, म्हणजे 25 पाचा 25 असे. पुढे काय लागणार तर 4 एके 4 4 दुने 8 आणि 45 दुने 90 90 आणि हा 90च्या मागचा एक एक शून्य गेला, म्हणजे किती होणार तर 9 होणार. म्हणजे त्याने किती वेळासाठी केलं आहे तर 9 मंथसाठी केलं आहे. ठीक आहे, ही कोणाची गुंतवणूक आहे तर बीची आहे. आता पुढे काय सांगितलेलं त्याने तर ए आणि सी, परंतु ए आणि सी ने एका वर्षासाठी गुंतवणूक केली. एक वर्षामध्ये किती तर ह्यांनी 12 महिन्यासाठी केली, म्हणजे काय तर 6 8 आणि हा 9 हा त्यांचा ए बी सी त्यांची गुंतवणूक आहे. आणि ह्यांनी किती केलं आहे तर 12 महिन्यासाठी, ह्यांनी किती केलं आहे तर 9 महिन्यासाठी आणि ह्यांनी किती केलं आहे तर 12 महिन्यासाठी. आता तुम्ही ह्यांचा गुणाकार करा. ठीक आहे, 12 72. ठीक आहे, 8 9 72 आणि पुढे काय तर 12 9 अष्टोदर्श. आता इथे पुढे पण भाग लागतोय बघा 12 72 12 72 12 9 अष्टोदर्श. पुढे किती लागतोय 3 दुने 6 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. काय आलं गुणोत्तर त्यांचं तर 2 2 आणि हे 3. ठीक आहे, हे ए बी आणि सी हे कसलं गुणोत्तर आलं त्यांचं तर गुंतवणूक गुणिले वेळ केलं, म्हणजे टोटल आपल्याला किती गुंतवणूक आहे किती वेळासाठी आणि किती गुंतवणूक आहे ते आलं बरोबर. आपण समान केले दोन्ही पण वेळ आणि गुंतवणूक. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलंय बीचा नफा 16,750 आहे. आता बी किती आहे तर 2 2 बरोबर किती आहे तर 16,750 आहे, तर एक बरोबर किती होणार तर 16,750 छेद 2 बरोबर आहे. आता त्यांनी काय सांगितलं सीचा काढा, म्हणजे आता 3 काढा, तर 3 बरोबर काय होणार तर 16,750 छेद 2 गुणिले ते 3 करा, म्हणजे काय होणार तर बे के बे बे 8 16 बे त्रिक 6 बे 7 14 आणि बे 5 10, म्हणजे 8,375 गुणिले 3 हे करा. ठीक आहे, म्हणजे काय भेटणार तुम्हाला तर 5 त्रिक 15 1 7 त्रिक 21 ने 1 22 हे 2 3 त्रिक 9 आणि 2 11 आणि हा 1 8 त्रिक 24 ने 1 25, म्हणजे तुम्हाला उत्तर काय भेटणार तर 25,125. ही कोणाचा नफा आहे तर सीचा आहे उत्तर. हे बघा आहे, समजलं. चला पुढे. आता इथे काय सांगितलं त्याने रमेशकडे त्याच्या मासिक पगारातून 20% बचत आहे. कपड्यावरचा खर्च एकूण खर्चाच्या 25% आणि कपड्याशिवाय त्याचा एकूण खर्च 36 रुपये आहे, तर त्याची बचत किती आहे. आता आपण काय करूया त्याचा मासिक पगार हा एक्स घेऊया. ठीक आहे, आता ह्या मासिक पगारातून 20% बचत आहे, म्हणजे एक्सच्या 20% ही बचत आहे. ठीक आहे, ही बचत. ठीक आहे, म्हणजेच किती तर 20 एके 20 20 पंचावन्न 100, म्हणजे किती होणार बचत
तर x/5 ही त्याची बचत आहे. आता 20% जर त्याची बचत असेल तर त्याचा खर्च किती असणार आहे? वरचा उरलेला 80%, बरोबर आहे ना. 80% त्याचा खर्च असणार आहे. मग आपण आता खर्च काढूया त्याच्या पगारात ना. x गुणिले 80/100 म्हणजे किती होणार त्याचा खर्च? तर 2×4 = 8 आणि 2×5 = 10 म्हणजे 4x/5 हा त्याचा काय झाला? तर हा खर्च झाला. ठीक आहे. पुढे काय सांगितलं त्याने? कपड्यावरचा खर्च एकूण खर्चाच्या 25% म्हणजे हा आपला खर्च आहे. किती? 4x/5. आता कपड्यावरचा काढू. कपडा, ठीक आहे, गुणिले किती सांगितलं आहे? तर 25%. 25% म्हणजे काय? तर 25/100 म्हणजेच काय? तर 25×25 25×4 = 100 हा 4 केले म्हणजे किती होणार? तर x/5 हा त्याचा कपड्यावरचा खर्च आहे. बरोबर आहे. आता सांगितलं त्यांनी कपड्याशिवाय एकूण खर्च 3600 आहे. म्हणजे आपण काय करू? ह्या पूर्ण खर्चातनं कपड्याचा खर्च वजा करू म्हणजे तो 3600 दिले आपल्याला. म्हणजेच काय? तर 4x/5 वजा x/5 बरोबर किती दिलाय? तर 3600 दिलाय. 5 5 बेस कॉमन आहे. 4x वजा हे किती होणार? तर 3x बरोबर किती होणार? तर 3600. म्हणजेच काय? तर 3 1 3 3 1 3 3 2 6 आणि 0 0 म्हणजे x बरोबर किती भेटणार? तर 12 5 60 म्हणजे हे 60 आणि हे 2 0 म्हणजे x बरोबर 6000 म्हणजे हा 6000 त्याचा काय झाला? तर पगार झाला. आता त्याने आपल्याला पगार नाही सांगितला. आता त्याने आपल्याला सांगितलं बचत काढा. तर बचत किती काढा आहे आपली? x/5 म्हणजे ह्याच्यात 5 डिवाइड करा म्हणजे किती भेटेल? तर 5 1 5 5 1 5 5 2 10 आणि हे 0 0 म्हणजे टोटल किती होणार बचत त्याची? तर 1200 रुपये. ठीक आहे. आहे उत्तर? तर आहे. चला पुढे. आता इथे काय दिलं बघा? एका जारमध्ये दूध आणि पाण्याच्या मिश्रणात 28 लिटर दूध आणि 8 लिटर पाणी आहे. x लिटर दूध आणि x लिटर पाणी मिसळून ते मिश्रण तयार केले जाते. जर नवीन मिश्रणाचे 40% 20 लिटर असेल तर x चे मूल्य किती? आता त्या जारमध्ये काय आहे? दूध किती आहे? तर 28 लिटर आहे आणि पाणी किती आहे? तर 8 लिटर आहे. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये सांगितलं त्याने x लिटर आपण ऍड करतो, ह्याच्यामध्ये करतो आणि ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये पण x टाकतो. ठीक आहे. बरोबर. त्यांचं मिश्रण तयार करायचं. ह्याच्या इथे काय होणार? तर 28 अधिक x आणि इथे काय होणार? तर 8 अधिक. आता त्यांनी सांगितलं त्यांचं मिश्रण म्हणजे हे यांच्या अधिक करा म्हणजे हे झालं मिश्रण. आता सांगितलं मिश्रणाच्या 40%, मिश्रणाच्या 40%. ठीक आहे. बरोबर किती आहे? तर 20 लिटर आहे. हे झाले 20. आता करा बेरीज. तर इथे किती होणार? 28 अधिक 8 36 अधिक x अधिक x तर 2x. इथे किती होणार? तर 20 1 20 20 2 40 बे 1 बे बे 5 10 आणि ह्या 0 हे 50 तिथे गेले म्हणजे किती होणार? तर हे 36 अधिक x अधिक 50. ठीक आहे. बरोबर 50. ठीक आहे. आता 50 वजा 36 किती होणार? इथे ह्या साईडला तर 14 होणार आणि इथे 2x राहणार आणि बरोबर म्हणजे काय होणार? तर बे के बे बे 7 14 म्हणजे x बरोबर काय होणार? तर 7 होणार. म्हणजे आपल्याला किती एक्सचीच व्हॅल्यू काढायला घेतलंय म्हणजे बरोबर काय? तर 7. समजलं? चला पुढे. आता इथे बघा अधिक भागिलेचं गणित आहे. आता हे कमीत कमी वेळामध्ये कसं करायचं ते बघूया. ठीक आहे. तर काय दिलंय? 1250 अधिक 1725 भागिले काय दिलंय? तर 825 अधिक 365. आता इथे यांची बेरीज नाही करत बसायचं है ना. चारी संख्यांना कोणाचा भाग लागतो ते बघायचं. ठीक आहे. तर कोणाचा लागतो बघा? तर 5चा लागतो कारण सगळ्यांच्या मागे 5 आणि 0 आहेत. बरोबर आहे. म्हणजे वरती काय होणार? इथे 5 2 10 5 5 25 आणि 0. ठीक आहे. इथे किती लागणार? तर 5 1 5 5 30 आणि हे किती? 5 5 25. इथे किती लागणार? तर 5 3 15 5 चोक 20 आणि 5 5 25. इथे किती लागणार? तर 5 7 35 आणि 1 5 3 15. ठीक आहे. आता करा बेरीज. आता किती बेरीज होणार? तर वरच्यांची तुम्ही बेरीज केली तर 595 भेटेल आणि खालच्यांची केली तर 238 भेटेल. तर आता इथे कितीचा भाग लागतोय बघा? तर 7चा लागतोय बघा. 7 8 56 आणि 4 7 आणि 7 5 35. ठीक आहे. 7 21 आणि 2 7 चौक 28. पुढे कितीचा लागतोय? तर 34 म्हणजे इथे 17चा लागतोय का बघा? 17 5 85 असतात. 17 5 85 17 2 34 म्हणजे काय आलं गुणोत्तर? तर 5/2 आलं. पण आपल्याला त्याने पॉईंटमध्ये दिलं म्हणजे किती होणार? तर बे 2 4 आणि पॉईंट आणि बे 5 10. ठीक आहे. समजलं? कसं आलं उत्तर? तर चला पुढे. आता इथे काय सांगितलं आहे? तर 250च्या 38% वजा 560च्या 85%. ठीक आहे. अधिक 13 अधिक गुणिले x बरोबर 61 हे दिलं. ठीक आहे. आता इथे किती होणार? तर हे 0 0 होणार. 5 5 25 5 2 10 बे के बे बे 9 18 आणि 19 5 95. ठीक आहे. वजा इथे किती होणार? हे 0 राहणार हे 0 राहणार आणि इथे किती लागणार? 5 2 10 5 1 5 5 7 35 आणि किती असतात? 28 2 56 असतात म्हणजे 2 1 2 आणि इथे 28
आणि 28 गुणिले 17 करा. 28 गुणिले 17 केलं तर तुम्हाला किती भेटेल? तर 476 भेटेल. ठीक आहे. अधिक हे 13x. ठीक आहे, बरोबर 61. आता हे 476 तिकडे जाणार म्हणजे किती होणार? तर 476 अधिक 61 होणार. आणि हे 95 त्याच्यातनं वजा करा. हे वजा 95 म्हणजे तुम्हाला 442 भेटून जातील. ठीक आहे. म्हणजेच काय? तर 13x बरोबर 442 म्हणजे काय लागणार? भाग 13चा 13 39 आणि 13 चौकी 52 म्हणजे x बरोबर काय? तर 34. ठीक आहे. चला पुढे. आता ह्या गणितामध्ये बघा, आता तुम्ही असं करत बसणार आहेत का? तर छेद 100 करणार आहेत का इकडे? म्हणजे 50,999 छेद 100, परत ते ह्या एवढी मोठी संख्या घेणार त्याच्या छेद तेवढे लावणार? तर नाही. ह्याच्यामध्ये काय करायचं? हे अप्रॉक्सिमेशनचं गणित आहे. इथे 509.99 आहे ना, तर तुम्ही 510 घ्या. आणि इथे काय करणार? चे म्हणलाय म्हणजे गुणिले येणार. आणि इथे काय म्हणलाय? 33,000 जे पण संख्या आहे त्यात तुम्ही काय करा? 33 घ्या. ठीक आहे. ह्याचे टक्के सांगितलं म्हणजे 100 घ्या. म्हणजे जे पण तुमचं उत्तर येणार ते तुमच्या पर्यायाच्या जवळ येणार. ठीक आहे. तर करा. हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता 33 गुणिले 51 करा. 33 एके 33 म्हणजे हा 3 आला. 33 गुणिले 5 करा. 33 गुणिले 5 केला तर तुम्हाला किती भेटेल? 165. आणि हा 3 किती? तर 168. आणि छेद 10 आपले जे आहेत ते. आता हा 10 आहे म्हणजे इथे पॉईंटमध्ये येणार. म्हणजे काय येणार उत्तर? तर 168.3. आता हे कोणाच्या जवळ आहे? तर हे 170च्या जवळ आहे. बाकी कोणाच्या तरी जवळ नाही मिळत. ठीक आहे. असं काढायचं. समजलं? चला पुढे. काय सांगितलंय? एने 9 डावासाठी एक विशिष्ट सरासरी आहे. 10व्या डाव्यात त्यांनी 100 धावा केल्या, त्यामुळे त्याची सरासरी 8 ने वाढली. तर नवीन सरासरी किती आहे? आता ए ची 9 धावाची सरासरी किती आहे ती आपण x घेऊया. ठीक आहे. म्हणजे त्याची टोटल किती होणार? तर 9x होणार. आता 10व्या डाव्यात काय झालं? तर त्याची सरासरी 8 ने वाढली. म्हणजे हा पहिली x होती, आता किती झाली? तर x अधिक 8 झाली. आणि हे कितव्या डाव्यात? तर 10 डावामध्ये. बरोबर आहे ना? म्हणजे ही टोटल झाली 10व्या डाव्याची. ठीक आहे. आता सांगितलं त्यांनी 10व्या डावामध्ये 100 धावा केल्या, म्हणजे हे वजा हे करा म्हणजे बरोबर काय? तर 100. म्हणजे 10x अधिक 8 वजा 9x बरोबर काय? तर 100. म्हणजेच काय होणार? तर 10x अधिक 80 वजा 9x बरोबर 100. ठीक आहे. मग 10तनं 9 गेले तर x राहणार आणि 80 त्या साईडने जाऊन 100तनं वजा होणार म्हणजे किती होणार? तर 20 होणार. आता त्याने आपल्याला काय सांगितलंय? तर नवीन सरासरी सांगितलंय. आपण नवीन सरासरी किती घेतलाय? तर x अधिक 8 घेतलाय. म्हणजे ह्याच्यामध्ये अधिक 8 करा. हा x आहे ना, म्हणजे किती? तर 28. समजलं कसं काढलं ते? चला पुढे. आता एक दुसरं सांगतो. त्याची 9 सामने सरासरी किती घेतली आपण? तर x घेतलाय. बरोबर आहे. आता त्याची सरासरी कितीने वाढते? तर 8 ने वाढते. बरोबर आहे. याचा अर्थ काय? तर त्याच्या 9व्या इनिंग पर्यंत रन किती असणार आहेत? तर 9 8 72. ह्या 9व्या इनिंग पर्यंत रन आहेत. आणि 100 शेवटच्या इनिंगमध्ये किती आहेत? तर त्याचे 100 आहेत. हे वजा करा म्हणजे तुम्हाला काय भेटेल? तर 28 भेटून जाईल. ठीक आहे. नवीन सरासरी भेटेल. चला पुढे. आता हे पण जवळपास सेमच एक्झाम्पल आहे बघा. एका वर्गातील 16 विद्यार्थ्यांची सरासरी वय x आहे. म्हणजे त्यांचं टोटल वय किती आहे? तर 16x आहे. ठीक आहे. जर एक शिक्षक ज्यांचे वय 54 वर्ष आहे वर्गात सामील झाला तर त्या वर्गाची सरासरी 2 ने वाढते. आता पहिली सरासरी किती होती? x होती. आता किती झाली? तर x अधिक 2 ने वाढली. बरोबर आहे. पण आता ते टोटल हे किती आहे? हे 16 विद्यार्थी आहेत आणि हा एक अजून शिक्षक वाढला म्हणजे किती? तर 17 जणांचे. हे त्यांची 17 जणांची टोटल आहे आणि ही 16 जणांची टोटल आहे. त्याच्यातनं हे वजा करा. आता वजा किती दिलं आहे त्यांनी? त्याचं वय तर 54 दिलं आहे. म्हणजे बरोबर काय होणार? तर 54. म्हणजेच काय? तर 17x अधिक 17 दुने 34. ह्याच्यातनं काय वजा करायचं? तर हे 16x वजा करायचे. बरोबर काय? तर 54. 17तनं 16 गेले तर x राहिले. बरोबर. हे 34 त्या साईडने त्याच्यात जाऊन वजा होणार म्हणजे किती होणार? तर 20. आणि त्याने आपल्याला एक्सच सांगितलं शोधायला म्हणजे काय? तर एक्स बरोबर 20. समजलं तुम्हाला? चला पुढे. आता त्याने इथे काय विचारलं? दिलेल्या वर्षासाठी गाव ए साठी सरासरी अवैध मतदानाची संख्या किती आहे? ठीक आहे. आता हे वैध मतदान आहे तर ह्याचं एकूण मतदान किती आहे? तर 2500 आहे. म्हणजे अवैध किती असणार? तर 2500 वजा 2250 म्हणजे किती असणार इथे? तर 250 असणार. पुढे किती? इथे किती असणार? तर 3800 वजा 3250 म्हणजे इथे किती असणार? तर 550. आता पुढे इथे किती असणार? तर 3400 वजा 3000 म्हणजे किती असणार? तर 400 असणार. आता हे टोटल अवैध मतदान किती होणार? तर 0 0 आणि 5 10 1 2 12 म्हणजे किती होणार? तर 1200 होणार. 1200 अवैध मतदान आहे. आणि त्याने आपल्याला सांगितलं सरासरी सांगितलं टोटल अवैध मतदान सांगितलं. हे सरासरी किती होणार? तर 3 वर्षाची आहे म्हणजे छेद 3 म्हणजे 3 चोक 12 म्हणजे किती होणार? तर 400 होणार. समजलं? चला पुढे. आता इथे काय सांगितलं? जर 2000 मध्ये गाव बी एकूण मतदानापैकी 25% महिलांनी मतदान केले. ठीक आहे. एकूण वैध महिला मते ही 1875 होती. गाव बी कुठे आहे? तर हे गाव बी आहे. ठीक आहे. आणि वर्ष काय दिलं आहे? तर 2000 दिलं आहे. ठीक आहे.
आता सांगितलंय एकूण वैध महिला मते 1875 ते तर 2000 मध्ये गाव बी पुरुषांनी दिलेल्या वैध मताची संख्या किती. आता ह्याची काही गरजच नाही 25% वगैरे देण्याची, त्यांनी वैध मतं ऑलरेडी दिलेली आहेत आणि वैध आपल्याला टोटल माहिती आहे 7600 आहे. ठीक आहे, त्याच्यातनं महिला वैध मतं काढा किती आहेत तर 1875 आहेत. म्हणजे बरोबर तुम्हाला काय भेटेल तर 5725 हे पुरुषांची मतं आहेत. समजलं. तर चला हे बघा पुढे. आता इथे काय सांगितलं त्याने वर्ष 2000 मध्ये दिलेल्या वैध मतांची सरासरी किती. 2000 कुठे आहे तर हे आहे 2000. ठीक आहे, आता वैध मत कुठे आहेत 2250 अधिक 6700 अधिक 4250. आता ह्यांची तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला किती भेटेल तर 14100. ठीक आहे, आणि टोटल किती आहे तर 3 गाव आहेत. म्हणजे एव्हरेज काढायला सांगितलं ना, आपल्या सरासरी काढायला, म्हणून 3 गावाने भागायचं. बरोबर तुम्हाला काय भेटेल तर 4700. ठीक आहे, चला पुढे. आता त्याने इथे काय सांगितलं वर्ष 2000 मध्ये गाव ए ची एकूण मतं म्हणजे कोण तर ही. पुढे काय सांगितलं आहे तर गाव सी मध्ये 2010 मध्ये दिलेल्या वैध मताच्या किती टक्के. 2010 मध्ये किती दिलेत मतं वैध मतं 6750. आपल्याला त्यांची टक्केवारी काढायची. म्हणजे हे किती आहे तर 2500 छेद 6750 टक्केवारी काढायची तर 100 गुणा. आता हा गुणाकार भागाकार केल्यावर तुम्हाला उत्तर भेटेल 37%. करून बघा. ठीक आहे, चला पुढे. आता इथे काय सांगितलं वर्ष 2005 मध्ये गाव सी मध्ये दिलेली वैध मतं म्हणजेच काय तर 4600. ठीक आहे, आणि पुढे काय दिलं गाव बी मध्ये दिलेल्या 2000 मध्ये दिलेल्या एकूण मतापेक्षा 2000 मध्ये गाव बी मध्ये दिलेल्या एकूण मतापेक्षा किती टक्के कमी आहेत असं विचारलं. ठीक आहे, तर कितीने कमी आहेत 8000 वजा 4600 म्हणजे कितीने कमी आहेत तर 3400 कमी आहेत. आणि त्याने काय सांगितलं एकूण मतापेक्षा कोणाच्या तर गाव बी मध्ये. मग गाव बी मध्ये किती आहे तर 8000 म्हणजे छेद 8000 होणार. ठीक आहे, गुणिले 100 करा म्हणजे तुम्हाला टक्केवारी भेटेल. टक्केवारी तुम्हाला भेटून जाईल 4250. करून बघा गुणाकार. ठीक आहे, चला पुढे. चला तर अशा प्रकारे आपण भंडारा जिल्ह्याचं विश्लेषण संपवलेलं आहे. आणि मला स्पेशल धन्यवाद द्यायचं आहे त्या मुलांचं ज्यांनी मला हे सांगितलं की भंडारा जिल्ह्याचं सर करा, थोडं अवघड आहे. तर प्लीज जर तुम्हाला असा अवघड पेपर वाटत असेल आणि त्याचं विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, चला आपल्या व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.